लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजेच 19 मे रोजी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे अवैध वाळू तस्करी प्रकरणी कारंजा लाड येथील तहसीलदार धीरज मांजरे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। शिवाय तहसीलदारांसोबत असलेली तहसीलची चमू यांच्यावरती सुद्धा हा हल्ला चढविण्यात आला होता। त्या अनुषंगाने तहसीलदार धीरज मांजरे यांनी 20 मे रोजी कारंजा पोलीस स्टेशनला आपली रितसर तक्रार दाखल केली होती। या तक्रारीमधील आरोपी क्रमांक 1 याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली असून आरोपी क्रमांक 2 कथित पत्रकार मनोज काळे अद्यापही फरार आहे। आरोपी क्रमांक 3 ट्रकचा चालक मेहबूब याचा जामीन अर्ज व कथित पत्रकार मनोज काळेचा अटकपूर्व जामीन आणि आरोपी क्रमांक 1 सलीम हसमानी चा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याचे वृत्त सुद्धा विदर्भ न्यूजने प्रसारित केले होते। कारंजा पोलीस हे अद्यापही फरार आरोपी कथित पत्रकार मनोज काळे यास अटक करू शकलेले नाही। त्यामुळे 29 मे पासून महसूल कर्मचारी संघटना कारंजा तालुका, विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा कारंजा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर शाखा वाशिम आणि कोतवाल संघटना कारंजा यांच्या वतीने कारंजा तालुका स्तरावरून सर्वप्रथम काळ्या फिती लावून धरणे आंदोलने करण्यात आली। त्यानंतर सुद्धा जर कथित पत्रकाराला लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही तर उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतरही जर सुद्धा अटक करण्यास पोलीस अयशस्वी ठरले तर आता सर्व शाखा ह्या कुठल्याही स्तरावरती जाऊन शासनाशी भांडू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। रीतीतच कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही एडीपी साहेबांना केलेली आहे। तरी त्वरित त्यांना अटक करण्यात यावी, जे आरोपी फरार आहेत त्यांना त्वरित अटक करण्यात अशी आमची सर्व संघटनाची मागणी आहे। हे आमचं जिथपर्यंत अटक होणार नाही तिथपर्यंत आंदोलन चालू राहणार असं आम्ही जाहीर करतो। अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक मालक यांच्यावर कार्यवाही करण्याकरिता गेलेले आमच्या तहसीलचे तहसीलदार साहेब व त्यांच्यासोबत असलेले आमचे मंडळ अधिकारी, तलाठी व इतर कर्मचारी हे त्या ठिकाणी पोहोचले असता तेथील ट्रक मालकाने एक जो भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज 9 दिवस उलटून गेलेले आहे। तरी पण जे मुख्य आरोपी आहे आणि त्या आरोपीला सहाय्य करणारे जे गुंड प्रवृत्तीचे दहशत माजवणारे लोक इथं या शहरात आहे, त्या लोकांना आजपर्यंत अटक झालेली नाही। त्याकरता विदर्भ पटवारी संघटना, महसूल मंडळ अधिकारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, कोतवाल संघटना या चारही संघटना एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करत आहे आणि आरोपींना त्वरित अटक व्हावी ही आमच्या सर्व संघटनेची मागणी आम्ही एकमुखाने एसडीओ साहेबांना केलेली आहे। 19 मे ते 29 मे साधारणतः 10 दिवसाचा संपूर्ण कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने अद्यापही फरार आरोपी कथित पत्रकार मनोज काळे यास अटक का करण्यात येत नाही हा एक यक्ष प्रश्न तहसीलदार धीरज मांजरे, तहसीलची चमू आणि कारंजा जनतेच्या वतीने कारंजा पोलिसांच्या समोर यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे। सोबतच या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त अमरावती, अध्यक्ष विधान परिषद नागपूर, उपविभागीय अधिकारी कारंजा, उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा, तहसीलदार कारंजा आणि अध्यक्ष विधान परिषद नागपूर यांना देण्यात आलेले आहे। माफियांविरुद्ध 9 दिवसांपूर्वी FIR दाखल आमच्या कार्यालयाच्या वतीने FIR दाखल करण्यात आलेला होता, परंतु त्यामध्ये 9 दिवस होऊन सुद्धा काही आरोपी सद्यस्थितीत फरार आहेत। अशा स्थितीमध्ये आम्हा कर्मचाऱ्यांना काम करणे थोडे अवघड आहे। त्यामुळे विदर्भ पटवारी संघ, तसेच विदर्भ मंडळ अधिकारी संघ, तसेच महसूल कर्मचारी संघटना, तसेच कोतवाल संघटना यातर्फे आम्ही आज साहेबांना त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी निवेदन दिलेले आहे व त्यांना तात्काळ अटक करावी ही आमची नम्र विनंती आहे। प्रशासकीय सेवेमधील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे येऊन तहसीलदार धीरज मांजरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे कारंजा पोलिसांच्या समोर कथित पत्रकार मनोज काळे याला अटक केल्याशिवाय दुसरा पर्याय हा शिल्लक राहिलेला नाही। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत।